नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते। यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीनं महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या केळवद या सीमेवर 80 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। निवडणूक विभागाच्या तपासणी पथकानं ही कारवाई केली आहे। 2 होंडा सिटी गाड्यांमध्ये 30 आणि 50 लाखांची रोख रक्कम होती। केळवद, सिरोंजी, खुर्सापार या सीमेवर तपासणी पथक तैनात करण्यात आलेलं होतं आणि त्या दरम्यान ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। निवडणुकीच्या तोंडावर ही मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे। यावेळची महत्त्वाची बातमी आपण या क्षणी पाहतोय। मोठ्या प्रमाणावर रोकड महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत जप्त करण्यात आली आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी हर्षल महाजन यांच्याकडून। हर्षल, काय अधिक माहिती या संदर्भात? महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या केळवद सीमेवर निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाने 2 कारवाया करीत 80 लाख रुपयाची रोख रक्कम जप्त केली आहे। यामध्ये दोन्ही कार होंडा सिटीच्या होत्या आणि त्यामध्ये एका कारमध्ये 1,500 रुपयाच्या 2,000 नोटा असे 10 लाख रुपये आणि 100 रुपयाच्या 1,800 नोटा असे 18 लाख रुपये व 20 रुपयाच्या 5,000 नोटा असे 1 लाख रुपये आणि 10,000 रुपये असे 30 लाख रुपये एका कारमध्ये आणि दुसऱ्या कारमध्ये 50 लाख रुपये रोख रक्कम आढळली आहे। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र इकडे तिकडे पैशाच्या भरोशावरच निवडणुका जिंकल्या जातील हे आणखी एकदा प्रूव्ह झालेलं आहे मॅडम। निश्चित हर्षल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात अटक करण्यात सुद्धा आल्याचं कळतंय। किती जणांना अटक करण्यात आली आहे, काय माहिती मिळते, यांच्याकडून काय धागेदोरे मिळतात? त्यामध्ये ही रक्कम राजेंद्र जितमल सावलावसर यांच्याकडून जप्त केली आहे। यामध्ये 2 की 3 असे जे संशयास्पद लोक आहेत जे कारमध्ये होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे। भूषण सोमकुमार व गौरव ठाकरे असे हे 2 लोक आहेत। निश्चित हर्षल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। पुढची सुद्धा महत्त्वाचीच बातमी आहे, कारण भाजपची आज पहिली यादी जाहीर होणार आहे अशी शक्यता, दाट शक्यता वर्तवली जाते। देशात पहिल्या टप्प्यात जिथं मतदान होणार आहे त्या जागांचा समावेश या यादीत असेल असंही कळतंय। पहिल्या यादीवर चर्चा करण्यासाठी आज भाजपच्या निवडणूक समितीची नवी दिल्लीत मुख्यालयात बैठक होणार आहे। या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। तर राष्ट्रवादीची दुसरी यादी सुद्धा जाहीर झाली आणि दुसऱ्या यादीतही बहुतेक नावं ही अपेक्षितच आहेत। मावळमधून पार्थ पवारांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झालंय, तर नाशिकमधून छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना संधी देण्यात आली आहे आणि शिरूरमधून अमोल कोल्हेंना मैदानात उतरवण्यात आलंय। मात्र या यादीतील सगळ्यात अनपेक्षित नाव म्हणजे बीडमधून बजरंग सोनावणेंना उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी शहराध्यक्ष सोनावणेंच्या उमेदवारीनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्यात। फारसं चर्चेत नसलेल्या या नावाला उमेदवारी देण्यामागे राष्ट्रवादीची कोणती खेळी आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। दरम्यान म्हाडा आणि नगरच्या उमेदवारी संदर्भात अद्याप सस्पेन्स कायम आहे आणि त्यामुळे या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित जागांवर नेमकी कुणाला संधी मिळणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीवर एकदा नजर टाकूया। पार्थ पवार मावळमधून, शिरूरमधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ, बीडमधून बजरंग सोनावणे तर दिंडोरीमधून धनराज महाले। पण अनपेक्षित नाव जे पुढे आलं ते अर्थातच बजरंग सोनावणे कोण आहेत एकदा नजर टाकूया। बजरंग मनोहर सोनावणेंचा जन्म 6 जुलै 1971चा। 3 वेळा ते जिल्हा परिषद सदस्य होते। तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन आहेत। येडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत। राष्ट्रवादीचे बीड जिल्हा अध्यक्ष आणि धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय मानले जातात। सगळ्यात महत्त्वाचं, केज मतदारसंघात मोठी लोकप्रियता सुद्धा आहे बजरंग सोनावणेंची।
मराठा चेहरा देत राष्ट्रवादीचा जातीय समीकरण साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय। दरम्यान शिरूरमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांमध्ये कशी जुगलबंदी रंगली आहे पाहूया। ही निवडणूक या मतदारसंघातल्या माता माऊल्यांची आहे। ही निवडणूक या मतदारसंघातल्या बेरोजगार तरुणाईची आहे। ही निवडणूक अपेक्षाभंग झालेल्या शेतकऱ्यांची आहे। आणि जर कुणी असं म्हणत असेल की सेलिब्रिटी उमेदवार, तर त्याही बाबत मी एवढंच सांगू इच्छितो की नेता असो किंवा सेलिब्रिटी, तो कोण असावा आणि कसा असावा हे मायबाप जनता ठरवत असते। त्यामुळे येत्या काळात जनताच ठरवेल ही निवडणूक कुठल्या अंगाने जाईल। ती जनतेवर, माझ्या माणसांवर माझा पूर्ण विश्वास आहे। ह्या मतदारसंघामध्ये सेलिब्रिटीची गरज नसून लोकांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे। लोकांची सुखदुःख समजून घेणाऱ्या कार्यकर्त्याची उमेदवाराची गरज होती। ऐन वेळेला लोकांना अडीअडचणी आल्या, रात्री अपरात्री शोधायला लागलं, अशा वेळेला सेलिब्रिटीपेक्षा सर्वसामान्य जनतेतला मातीतला माणूस हा उमेदवार द्यायला पाहिजे होता, अशी माझी अपेक्षा होती। दरम्यान पार्थ पवारांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी मोलाचा सल्ला दिलाय। त्याच्यामुळे आजच मी मगाशी बातमी वाचली, मावळमधनं पार्थला उमेदवारी मिळाली म्हणून। त्याकरता माझी विनंती आहे, माझी पाठी कोरी असताना तुम्ही मला 91ला प्रचंड मताधिक्याने विजय केलेलं होतं आणि त्यावेळेस बारामतीनं पण फार महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली होती। काही ठिकाणी नव्या कोऱ्या पाट्या असणारे उमेदवार त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे। अजून माढा आणि अहमदनगरची जागा आणि काही इतर 1-2 जागा डिक्लेअर करणं बाकी आहे, पण कृपा करून गाफील राहू नका। गाफील न राहण्याचा सल्ला देण्यात आलाय। दरम्यान सुजय विखे पाटलांच्या उमेदवारी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट सुद्धा केला। सुजय विखेंना मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढायला सांगितलेलं होतं, मात्र ते स्वतःच नको म्हणाले, असा खळबळजनक दावा अजित पवारांनी केलाय। आणि हे खोटं निघालं तर वाटेल ते करायला तयार असल्याचं अजित पवार म्हणतात। नगरची जागा सोडण्यासाठी काँग्रेसनं राष्ट्रवादीकडे अनेकदा तगादा लावला, मात्र राष्ट्रवादीनं नगरची जागा न सोडल्यानं अखेर सुजय विखेंनी भाजपाचा मार्ग धरल्याचा दावा स्वतः सुजय विखे यांनी केला होता। मात्र आता अजित पवारांच्या या गौप्यस्फोटामुळे मात्र या विषयाला एक नवं वळण प्राप्त होत आहे। तुम्हाला कुणी सांगितलं की सुजय विखेंना आम्ही जागा सोडत नव्हतो? सुजयला आत्ता माझ्या समोर आणा, मी स्वतः सुजय विखेंशी, जयंतराव पाटील आम्ही सगळ्यांनी चर्चा केलेली होती आणि तुम्हाला जर राष्ट्रवादीमध्ये येऊन उमेदवारी पाहिजे असेल तर आम्ही उमेदवारी द्यायला तयार आहे, हे स्वतः अजित पवार बोललेले होते, हे स्वतः जयंत पाटील बोललेले होते। आणि हे जर चुकीचं असेल तर मी म्हणेल ते ऐकायला तयार आहे। सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी जे बोलतो ते खरं बोलतो। जे राज्यसभेचे सदस्य असताना इथं साहेब 14 वेळा निवडून आलेले, त्याच्यामुळे इथंही निवडून येणार, कुठेही उभे राहिले तर साहेबांच्या नावावर आम्ही अनेक जण निवडून येतो, तर साहेब तर निवडून येणारच येणार। त्याच्यामुळे तिथं निवडून आल्यावर पुन्हा राज्यसभेची जागा रिकामी करावी लागते आणि मग तिथं आज आमचं बहुमत नाहीये, ती जागा आयती विरोधकांच्या हातामध्ये जाईल। त्याच्यामुळे कदाचित साहेबांनी तो विचार केला असेल आणि साहेबांनी ते बोललेले। आपल्या रांगड्या स्वभावासाठी आणि सडेतोड भाषणासाठी ओळखले जाणारे अजित पवार भर भाषणात थोडे भांबावलेले दिसले। त्यांनी भाषण मध्येच थांबवलं आणि शोधाशोध करायला सुरुवात केली। समोर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या नंतर लक्षात आलं की अजित पवारांचा मोबाईल गायब झालाय, म्हणून त्यांची त्रेधा तिरपीट उडाली आहे। अखेर हा मोबाईल अजित पवारांच्या खिशातच सापडलाय। एवढी बेकारी कधी नव्हती, आकडे आले, एवढी बेकारी अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी वाढलेली आहे। माझा फोन कुठे आहे रे? नाही इथं होता का? बघावर मग तिथं बघा ना। आय
माणूस भांबवल्यावर काय होतं बघ